हा महाराजांचा विषय, आमच्या अस्मितेचा विषय, आमची ओळख आहे. जर त्याला कुठे डाग लागत असेल आणि एका व्यक्तीने जर डाग लावला असेल तर तो व्यक्ती या महाराष्ट्रात राहू शकत नाही, ही परिस्थिती निर्माण होईल. म्हणून मी सांगितलं ते. म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपल्यापर्यंत अशी माहिती आली आहे की हा पुतळा कोसळणे हा अपघात नाही तर तो कट आहे आणि वैभव नाईक त्यात सहभागी आहे. मी म्हणूनही तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे जी माहिती आहे, मी कोणावरही उगाच आरोप करणार नाही, पण जी काय माहिती माझ्याकडे आली, वैभव नाईक 15 मिनिटात तिकडे कसा पोहोचला, समोरचाच व्यक्ती बोलला, माझा व्यक्ती नाही येतो. साहेब CDR चेक करा, कोण कुठे होतं. अच्छा, तो भाग आहे ना, तिकडे अंधार असतो रात्री, म्हणजे एक 10 फुटानंतर आहे ना आपल्याला चेहरेही दिसणार नाहीत, असा अंधार असतो. असं असताना ज्या काही गोष्टी तो बोलला मला ना, ते कुठेतरी कनेक्टेड आहेत. आणि कनेक्टेड असल्यामुळे मला असं वाटलं, जर हे होऊ नये, पण जर झालं असेल तर महाराष्ट्राला कळलं पाहिजे. हे मी सगळे पुरावे तुमच्या समोर ठेवणार आणि हे दिल्यानंतरच मी डायरेक्ट आरोप करणार की हे झालेलं आहे. पण जर बघा, जिथे धूर असतो ना, म्हणजे कधीतरी आग लागली आहे. हे कशाला माणूस मला फोन करेल हो, माझी ओळख नाही. अच्छा, पोलिसांनी माझा पण CDR चेक करावा की त्या माणसाने मला फोन केला, ज्या नंबरवरून फोन केला. हे सगळे मी पोलिसांना पण द्यायला तयार आहे, पोलिसांनाच द्यावं लागणार. म्हणजे मीडियाकडे यायच्या अगोदर मला पोलिसांनाच द्यावं लागणार आहे सगळं. या सगळ्या गोष्टीची मला खात्री आहे, कारण का हा त्यांच्या जीवावर येणार. जर झालं असेल ना, महाराष्ट्रातला शिवप्रेमी सोडणार नाही कोणी, महाराष्ट्रातला एकही माणूस सोडणार नाही या विषय जर असा घडला असेल तर. म्हणून मला एवढं वाईट वाटलं, पण मला कोणाचं आयुष्यही तसं धोक्यात टाकायचं नाही. म्हणून मी काय बोललो की, कारण का हा फक्त त्यांच्या एकट्याचा विषय नाही, त्यांच्या फॅमिलीवर येणार. मला ह्या सगळ्या गोष्टीचे पुरावे 100% पुरावे तुमच्या समोर ठेवू दे. 50% पुराव्यावर मी तुम्हाला सांगू शकतो की असं घडलेलं आहे, पण ते कसं घडलं, त्याची पद्धत काय होती घडवायची, हे सगळं तुम्हाला मी काही दिवसात सांगेन. साहेब, हे सगळं झाल्यानंतर राणे साहेबांनी असं म्हटलं, उद्धव ठाकरेंनी एकदा टीका करताना असं म्हटलं होतं की ते स्वतःच्या वडिलांचा पुतळा सुद्धा स्वतः बसू शकले नाही. त्यावर संजय राऊत असं म्हणाले, ज्या माणसाने एवढी प्रतिष्ठा मिळवून दिली त्यांच्या पुतळ्याबद्दल असे प्रश्न उपस्थित करणे हे फार चुकीचं आहे. तर साहेब, त्याच्यामध्ये राणेसाहेब काय चुकीचं बोलले? आता पंकजाताई मुंडे त्यांनी जे स्मारक बांधलं, गोपीनाथ गड म्हणतात जिथे स्मारक बांधलं, परळीला आहे वाटतं ते काय सरकारच्या पैशाने बांधलं काय? स्वतःच्या वडिलांसाठीच बांधलं ना. आमचे वसंतदादा पाटलांचं सरकारच्या पैशासाठी थांबलं काय कोण? स्वतःच्याच पैशाने बांधलं. आम्ही कधी सांगलीला गेलो, कोणी सांगलीला गेला तरी पहिला नतमस्तक वसंतदादांच्या स्मारकाला होतो. अशी उदाहरणं आहेत ना महाराष्ट्रामध्ये की माणसाने हे स्वतःवरच घ्यायला पाहिजे. वडील तू म्हणतो ना, माझा बाप, माझे वडील, वडील चोरले. अरे मग वडिलांसाठी थोडा खर्च कर, खिशातला पैसा टाक. मातोश्री 2 बांधलीस ना, किती कोटीची आहे? हा, तुझा मुलगा रेंज रोवर मध्ये फिरतो 2 कोटीच्या, 2.5 कोटीच्या. 2.5 कोटीमध्ये स्मारक होत नाही का? हा, उद्धव ठाकरे स्वतः रेंज रोवर मध्ये फिरतो 2.5 कोटीच्या. 2.5 आणि 2.5 5 कोटीच्या 2 गाड्या ठाकरे फिरवतात. 5 कोटीमध्ये स्मारक होत नाही? सरकारची जागा का लागते तुम्हाला? बाळासाहेबांनी आमच्यासाठी जे केलं ना, ते आम्ही ह्या जन्मात विसरू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि हे मला संजय राऊतांनी सांगू नये आम्हाला. त्यांची काय समाजात किंमत आहे ना, ते बाळासाहेबांनाही माहीत होतं. म्हणून त्यांना होतं तिथेच ठेवलं होतं. तू 4 भिंतीच्या खोलीमध्येच बसायचं, तुझी लायकीच ती आहे. जे वाघ होते ना ते बाहेर फिरायचे निवडणुकीला, तेव्हा बाळासाहेबांनी कधी ह्या संजय राऊताला बाहेर सुद्धा काढलं नव्हतं, एका खोलीच्या बाहेर. त्यांना लायकी माहिती होती संजय राऊताची. त्यांनी प्रत्येक माणसाला बाळासाहेबांनी लायकीत ठेवलं होतं, त्यातला हा संजय राऊत. म्हणून संजय राऊतांनी आम्हाला बाळासाहेब शिकू नये. बाळासाहेबांसाठी जे आमच्या साहेबांनी केलं ना, ते
वडील आहेत ह्या नात्याने केलं की माझ्या वडिलांसारखे आहेत, वडिलांप्रमाणे आहेत. हे प्रेम तुला कधी कळणार नाही संजय राऊत, ह्या जन्मात कळणार नाही. तू आहेस तिथेच राहा, तू भंगार आहे भंगारच राहा. रोज उठून तुला ज्या काही